यानंतर मुंबई आणि उपनगरातल्या टॉप 9 न्यूज बघूयात। नीट परीक्षेसाठी रविवारी दिवसा मेगा ब्लॉक रद्द। मध्य आणि ट्रान्स हार्बर मार्गावरती मध्यरात्री विशेष ब्लॉक। आज मध्यरात्री सीएसएमटी ते विद्याविहार मार्गावरती ब्लॉक, तर ठाणे वाशी आणि नेरुळ मार्गावरील सेवा बंद असणार। म्हाडाकडनं विक्रोळीतील 1221 घरांच्या किमती 7.5% कमी करण्याचा निर्णय। अव्वाच्या सव्वा किमती असल्यामुळे घरांना अर्जदारांकडून अल्प प्रतिसाद। अर्जाकरता मुदत वाढवून देण्याची म्हाडावरती नामुष्की। मुंबईतल्या बीकेसीमध्ये आजपासून महालक्ष्मी सरस विक्री आणि प्रदर्शनाचं आयोजन। हे प्रदर्शन 14 मे पर्यंत सर्वसामान्य नागरिकांसाठी खुलं राहणार। महाराष्ट्रातील 230 आणि इतर राज्यातील 66 स्टॉल्स। सीएसएमटी रेल्वे स्थानकाला पाणी कपातीचा फटका। स्थानकाला 30 ते 40% पाणी पुरवठा होत असल्याची बाब समोर। रेल्वेकडनं महापालिकेकडे अतिरिक्त पाण्याची मागणी। खड्डेमुक्त मुंबईसाठी महापालिका आधुनिक तंत्रज्ञान वापरणार। दुरुस्तीनंतर अवघ्या 2 तासात संबंधित रस्त्यावरती वाहतूक सुरू करता येणार। पालिका मायक्रो सर्फेसिंग तंत्रज्ञान वापरणार। खड्डे बुजवण्यासाठी 164 कोटी 94 लाखांचा खर्च करणार। वक्तशीरपणात देशातील सर्वात खराब कामगिरी करणाऱ्यांमध्ये मुंबई विमानतळाचा समावेश। वाढती गर्दी, तांत्रिक बिघाड, खराब हवामान आणि मर्यादित धावपट्टी या क्षमतेमुळे विमानांच्या वक्तशीरपणात घसरण। मीरा भाईंदर आणि वसई विरार पोलीस आयुक्तालयाच्या परिमंडळ एकतर्फे मुद्देमाल तक्रारदारांना परत। सोन्याचे दागिने, चांदी आणि मोबाईल फोन असा 4.82 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल मूळ मालकांना परत केला। बदलापूर नगर परिषदेचे अकाउंटंट विकास चव्हाण यांच्या विरोधात गुन्हा दाखल। कामांची बिलं आणि सिक्युरिटी डिपॉझिट जप्त परत करण्यासाठी 6% मागितले होते। तक्रारदाराच्या अर्जावरती चौकशीनंतर गुन्हा दाखल। आता पुणे जिल्ह्यातल्या टॉप 9 न्यूज बघूयात। पुण्यात आयटी कंपनीत मॅनेजर असल्याचं सांगत तरुणीशी लग्न करून फसवणूक। मॅनेजर असल्याचं सांगणारा ड्रायव्हर निघाला। लग्नानंतर तरुणीचा शारीरिक आणि मानसिक छळ। आंबेगाव पोलीस ठाण्यात 5 जणांविरोधात गुन्हा दाखल। मध्य महाराष्ट्रातील पुण्यासोबतच सातारा, सांगली, सोलापूर आणि कोल्हापुरात उष्णतेचा पारा चढला। पुण्यात कमाल तापमान 37 ते 40 अंशांच्या दरम्यान, तर काही ठिकाणी हलकी उष्णतेची लाट जाणवणार। वॉटर एटीएम मधनं दूषित पाणी येत असल्यामुळे पुणे महापालिकेकडनं वॉटर एटीएमवरती कारवाई। वॉटर एटीएम मशीनचं कनेक्शन बंद केलं। कर्वेनगर भागातील प्रकार, आरोग्याचा प्रश्न निर्माण होताच लोकप्रतिनिधींच्या तक्रारीवरनं कारवाई। पुण्यातील आंबेगावमधील शिवसृष्टी ही 18 वर्षांखालील मुलामुलींना 27 मे पर्यंत मोफत पाहता येणार। भुतडा फाउंडेशनच्या माध्यमातून याचं शुल्क भरण्यात आलंय। पुण्याच्या खडकीमध्ये खंडणी विरोधी पथकाकडनं एकाला अटक। बेकायदेशीररित्या पिस्तूल बाळगल्याप्रकरणी पोलिसांची कारवाई। हितेश चांदणे असं आरोपीचं नाव। सिंहगड किल्ला परिसरातनं बेपत्ता झालेल्या तरुणीचा मृतदेह अखेर सापडला। सिंहगडाच्या खोल दरीत आढळला मृतदेह। हवेली आपत्ती व्यवस्थापनानं मृतदेह बाहेर काढला। मनीषा गायकवाड असं या 28 वर्षीय मुलीचं नाव। पुण्यामध्ये 9 मे रोजी पुण्यभूषण पुरस्कारांचं वितरण होणार। बालगंधर्व रंगमंदिरात डॉक्टर अभय फिरोदिया यांना मंत्री नितीन गडकरींच्या हस्ते पुरस्कार दिला जाणार। पुण्यामध्ये 100 तरुणांना कृषी ड्रोनचं वितरण। महाड्रोन यात्रेच्या माध्यमातून एक गाव एक ड्रोन संकल्पना। महाराष्ट्रातील प्रत्येक गावात कृषी ड्रोन तंत्रज्ञान पोहोचावं यासाठी महाड्रोन यात्रेला सुरुवात।